नंतर राऊत जे ओंकार साधना घेतील. मग सुजाता मालशे या साधना पंचगम्य स्तोत्राचं वाचन करतील आणि मग डॉक्टर साहेब त्यांच्या निरूपणाला सुरुवात करतील. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्रीराम जय राम जय जय राम। 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 श्रीराम जय राम
जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जानते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मानशीजी माझा आवाज येतो ना बरोबर? हो येतोय. नमस्कार. आपण आता ओंकार साधनेचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात प्राणकर्षण क्रियेने करूयात. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. सो हम, 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 सो, सो हम, सो हम, सो हम. स्टॉप. आपण जिथे बसला असाल ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासात म्हणायचा आहे, अर्ध्या श्वासात मकार करायचा आहे. सुरुवातीला आपण 3 वेळा ओंकार, नंतर 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2 ओंकार. ओंकार घंटानादेसारखा दीर्घ असावा.
तिलाच्या धारेसारखा सतत आणि शंखनादासारखा गंभीर असावा. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक ओ. पूरक ओ. पूरक ओ. शांत शांत शांत. आपण जो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलाय, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थम साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर भ्रू मध्ये म्हणजे 2 भोवयाच्या मध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार. पूरक ओ. पूरक ओ. दोन्ही हाताचं घर्षण, जी ऊर्जा आपण ओंकार नादाच्या अभ्यासाने केली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूयात. दोन्ही हाताने चेहरा कपला. हरिओम. अथ साधना पंचकम्. वेदो नित्यमधीयतान्तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतान् तेनेशस्य विधीयतामपचिते काम्ये मतिस्त्यज्यताम् पापौघः परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धीयताम् आत्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात् तूर्णौ विनिर्गम्यताम् संगः सत्सु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढाधीयताम् शान्त्यादिः परिचीयतां दृढतरं कर्माशु सन्त्यज्यताम् सद्विद्वानुपसृप्यतां प्रतिदिनं तत्पादुका सेव्यताम्
ब्रह्मैकाक्षरमर्थ्यतां श्रुतिशिरो वाक्यं समाकर्ण्यताम् वाक्यार्थश्च विचार्यतां श्रुतिशिरः पक्षः समाश्रीयतान् तुस्तर्कात् सुविरम्यतां श्रुतिमतस्तर्कोऽनुसन्धीयताम् ब्रह्मास्मीति विभाव्यतामहरहर गर्वः परित्यज्यतान् देहेऽहं मतिरुज्यतां बुधजनैर्वादः परित्यज्यताम् क्षुद्व्याधिश्च चिकित्स्यतां प्रतिदिनं भिक्षौषधं भुज्यताम् स्वाध्वन्नन्न तु याच्यतां विधिवशात् प्राप्तेन सन्तुष्यताम् शीतोष्णादिविषय्यतान्न तु वृथा वाक्यं समुच्चार्यताम् औदासीन्यमभीप्स्यतां जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यताम् एकान्ते सुखमास्यतां परतरे चेतः समाधीयताम् पूर्णात्मासु समीक्षतां जगदिदं तद्बाधितै दृश्यताम् प्राक्कर्म प्राविलाप्यतां चितिबलान् नाप्युत्तरैश्लिष्यताम् प्रारब्धं द्विह भुज्यतामथ ब्रह्मात्मना स्थीयताम् इति श्रीमच्छंकराचार्य विरचितं साधना पंचकं संपूर्णम्। जय जय रघुवीर समर्थ। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यौ कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे। आपल्या सर्वांना नम्र अभिवादन आणि आवाजामध्ये काही त्रुटी असेल तर कळवावं। साधन पंचकमचा आपला अभ्यास चाललेला आहे। साधन पंचकम जे आहे ते त्याच्यामध्ये 5 पंचकम म्हणजे 5 याच्यामध्ये जे आहे ते स्टांजाज आहे किंवा श्लोक आहे म्हणा। आणि प्रत्येक श्लोकामध्ये त्यांनी 8 प्रकारची साधना सांगितली करायला। काही प्रिपरेटरी साधना पण आहे, एलिजिबिलिटी ज्याला आपण म्हणतो की साधकांनी जे आहे ते तयार व्हावं तत्वमसी महावाक्याचा अनुभव घेण्याकरता म्हणा किंवा पहिले त्याचं आकलन होण्याकरता म्हणा, अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करता त्यांनी काय तयार व्हावं, प्रिपरेटरी ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारच्या स्टेप्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। आणि गहन ज्ञान म्हणजे जे आहे ते ओंकार साधना सुद्धा या ठिकाणी ओंकाराबद्दलचा सुद्धा उल्लेख केला आहे जो आज येईल ओंकार उपासनेबद्दल। शंकराचार्य जेव्हा त्यांच्या निर्वाणाची वेळा होती त्यावेळेस काही शिष्यांनी त्यांना अशी विनंती केली की तुम्ही आम्हाला काहीतरी जे आहे ते असं साधं सोपं साधना करण्याबद्दल काही सांगून जा, देऊन जा आम्हाला काही, अशी विनंती केल्यावर शंकराचार्यांनी असं म्हणतात की हा साधन पंचकम या ठिकाणी आपल्या समोर जगाच्या समोर जे आहे ही रचना झाली। 40 स्टेप म्हणजे असंही कोणी म्हणतो की जर जणू काही मंदिरे त्याच्या 40 स्टेप्स आहे, या 40 स्टेप्स तुम्ही गेल्यानंतर जेव्हा तुम्ही पोचाल त्यावेळेस जे आहे ते मंदिरामध्ये जाऊन दर्शन होईल, म्हणजे तुमची साधना फलीभूत होईल। आणि
मीच तो आहे याच्याबद्दलचा अनुभव जो आहे या ठिकाणी येईल. आणि हे साधन चतुष्ट, हे जे साधन पंचकम आहे हे कोणत्याही लेवलच्या लोकांकरता, म्हणजे कोणी बिगनर असेल, कोणी मध्ये असेल आणि कोणी पुढे पोहोचलेला असेल साधनेमध्ये, त्यामुळे त्याला प्रत्येकाला जे आहे याचा अनुभव किंवा याचा जो आहे तो उपयोग हा होतोच. अशा प्रकारचे साधनाक्रम या ठिकाणी दिलेला आहे. तर आपण जे आहे ते पहिला श्लोक पाहिलेला आहे, दुसराही श्लोक अर्धा पाहिलेला आहे. तर शेवटलं जे आहे ते त्याचं शेवटला भाग दुसऱ्या श्लोकाचा पाहिला नव्हता, तो पण पाहू आता. आणि त्याच्यानंतर जे आहे ते दुसरा आणि तिसरा श्लोक हा पाहायचा आज आपण इथे प्रयत्न करूया. काही तत्वज्ञान याच्यामध्ये येणार आहे. थोडस जे आहे ते आपण आपल्या स्वतःला सांभाळून घ्यावं अशा प्रकारचा तो भाग आहे असं मला वाटतं. पाहूया. वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयताम् तेने शस्य विधीयताम् अपचिति काम्ये मतिस्तज्जताम् पापोघं परिधूयतां भवसुखे दोषो न संधीयताम् आत्मेच्छा व्यवसीयतां निजग्रहात् पूर्ण विनिर्गम्यताम्. त्याच्यामध्ये आपण असं पाहिलेलं आहे या ठिकाणी वेदो नित्यमधीयता, म्हणजे रोजच जो आहे तो काय करायचं तर म्हणे वेदाचा तुम्ही नित्य अभ्यास करा. आणि वेदाचा नित्य अभ्यास करा म्हणजे जे आहे ते आपलं हे संत वाङ्मय जे चाललेलं आहे, दासबोध ज्ञानेश्वरी चाललेलं आहे, शंकराचार्यांचं वाङ्मय चाललेलं आहे, हे सर्व आम्ही पाहत राहावं. हाच वेदो नित्य अधीयताम अशा प्रकारचा जो आहे तो अर्थ आहे. त्याच्यानंतर जे आहे ते तदुदितम कर्म स्वनुष्ठीयता, जे त्याप्रमाणे जे आहे जसं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये त्याप्रमाणे आम्ही कर्म करावं. शास्त्राच्या बाहेर कोणतेही कर्म करू नये असं त्यांचा आग्रह आहे शंकराचार्यांच्या ठिकाणी. म्हणून त्यांनी म्हटलं की वेदो नित्यमध्ये येतान तदुदितम कर्म स्वनुष्ठीय. नंतर सांगितलं त्यांनी तेने शस्त्र विधेयतान अपचिती, म्हणजे जे काही आपण कार्य करतो आहोत, जे काही आम्ही कर्म करतो आहोत या ठिकाणी, तर कसं करायचं तर म्हणजे सकाम कर्माचा आम्ही त्याग करायचा. आणि सकाम कर्माचा त्याग केला म्हणजे काय होईल की एक प्रकारे ते परमेश्वराला ते कर्म अर्पण होईल. एक कर्माची तेने शस्य अपचिताम याचा अर्थ त्यांनी असं सांगितलं आहे की म्हणजे भगवंताची पूजाच आहे. तर काम्ये मतिस्तज्जता, सकाम कर्माचा जो आहे तो आम्ही त्याग करायचा. आणि पापोघम परिधूयता, म्हणजे जे आहे ते पापाचं गाठोडं आमच्या बरोबर जे आलेलं आहे, आम्ही गटांगळा खातोय भवसागरामध्ये, म्हणजे त्याला जे आहे ते काय करायचं धुवून टाकायचं, म्हणजे चांगली कार्य करायची असं त्याचा अर्थ या ठिकाणी आहे. की कोणतेही कार्य, एक सुद्धा कार्य दूर राहिलं आमच्यामध्ये, म्हणजे मनामध्ये एक विचार सुद्धा असा नको यायला जो की आमच्या अध्यात्माला पोषक नाही, असं त्याचा पापोगम परिधूयताम भवसुखे परिधूयताम असं त्याचा अर्थ आहे की आपले पाप स्वच्छ करायला हवे. भवसुखे दोषोन संधीयता, म्हणजे जे आहे ते संसारामध्ये काय होतं म्हणजे संसारातून आम्हाला काहीतरी सुख काहीतरी मिळतं. मग हे जे संसारातून मिळणारं जे सुख आहे, या सुखाच्या पाठीमागे दुःखही आहे का? सुख हे जे आहे ते एकटंच आलेलं आहे की त्याच्या बेसिसमध्ये दुःख पण आहे? तर अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी करायचा. तर भवसुखे अनुसंधीयता, म्हणजे त्या सुखातले दोष कोणकोणते आहे. फॉर एक्झाम्पल सुख टेम्पररी आहे, ते किती सुख असं आम्हाला मिळालं, किती त्याच्यापासून फायदा झाला, आणि ते सुख मिळाल्यानंतर नुकसान, त्याच्या पाठीमागे दुःख म्हटलं तर त्याच्या पाठीमागे दुःख किती झालं. तर दोषानुसंधीयता, मग हे सर्व जे आहे ते आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये हे गायडन्स आपल्याला जे आहे ते आवश्यक आहे. आत्मेच्छा व्यवसीयता, म्हणजे मी कोण याला जाणण्याची इच्छा जी आहे, सर्वतोपरी मनुष्याचं जर कर्तव्य असेल ते हेच आहे. म्हणजे शंकराचार्यांनी असं म्हटलंय, दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रहकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय. मनुष्य जन्म मिळाला आहे तर मुमुक्षत्व जे आहे ते त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि महापुरुष संश्रय म्हणजे जे आहे ते गुरुचा संघ, संतांचा संघ या ठिकाणी आपल्याला मिळाला पाहिजे. हे सर्वात मुख्य आपलं उद्दिष्ट आहे मनुष्य जन्मामध्ये येऊन. आणि आत्मेच्छा व्यवसीयता निजग्रहात पूर्ण विनिर्गम्यता,
त्या काळाला जे आहे ते संन्यासाश्रमाचं जे आहे ते बरंच मोठा पकडा समाजावर होता. आता ह्यावेळेस जे आहे ते निजग्रहात पूर्ण म्हणजे इमिजिएटली, आणि निजग्रहात म्हणजे स्वतःच्या घराला सोडा आणि विनिर्गम्यता, बाहेर जा, असे बाहेर जा की जे आहे ते परत वापस यायची. गम्यतान म्हणजे जायचं, निर्गम्यता म्हणजे बाहेर जायचं, आणि विनिर्गम्यता म्हणजे बाहेर जाऊन परत यायचं नाही, असं त्याचा अर्थ त्यांनी दाखवलेला आहे. तर म्हणजे काय की आता शेवटी आम्ही कुठे जाणार या ठिकाणी, तर जंगलामध्ये हिमालयामध्ये कुठे जाणार आम्ही, तर म्हणजे या ठिकाणी तुम्ही असं करा की स्वतःचं जे तुमचं घर आहे ते सोडून द्या आणि परत त्या घरामध्ये येऊ नका. म्हणजे ह्यावेळेस आमचं घर कोणतं आहे, म्हणजे आमचं घर जे आहे देह आहे, देहोहम, मी माझ्या देहाला जे आहे ते घर मानलेलं आहे. तर हे जे घर माझं आहे या घराला सोडायचं, असं ते तुरंत सोडायचं, इमिजिएट सोडायचं, असा शंकराचार्यांनी या ठिकाणी आपल्याला गायडन्स दिलेला आहे. आणि पुढचा जो श्लोक आहे तो संगसस्तु विधीयताम भगवतो भक्तिर्दृढाधीयताम. तर संगसस्तु विधीयताम म्हणजे असं की संगतीचा महिमा किती आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तत्संगत्वे निस्संगत्व, निस्संगत्वे निर्मोहितत्व, निर्मोहितत्वे निश्चलितत्व, आणि निश्चलितत्वे जीवनमुक्ती. शंकराचार्यांनी आपल्या याच्यात लिहिलेलं आहे सूत्रांमध्ये. तर सत्संगाचं महत्व जे आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की सत्संग जो आहे तो किती महत्वाचा आहे. सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संग तो काही श्रमल्या मिळेना, सत्संगतीने तुटती बुद्धी. सर्व संतांनी तेच म्हटलेलं आहे. म्हणून सत्संग सत्सु विधीयता असं त्यांनी म्हटलंय या ठिकाणी. आता दुसरी साधना त्यांनी सांगितली, म्हणजे पहिल्या श्लोकांमध्ये 8 साधना झाल्या. आता दुसऱ्या श्लोकामध्ये जे आहे ते 9व्या साधनेपासून सुरू होत आहे, आणि 9वी साधनामध्ये जे आहे ते काय सांगितलं यांनी या ठिकाणी 9व्या साधनेमध्ये, तर म्हणे संतांचा जो आहे तुम्ही काय करा, तुम्ही संतांचा तुम्ही संग करा असं म्हणतात. तर आता संतांचा संग करा, वाईज मना मेन ज्याला आपण म्हणतो, किंवा जो अध्यात्मामध्ये ज्याची प्रगती झालेली आहे, जो स्पिरिच्युअल पर्सन आहे, त्याचा तुम्ही संग करा असं ते म्हणतात. तर आता काय की ह्या ठिकाणी कंपनी आणि कंपेनियनशिप, म्हणजे तुम्ही एखाद्या गुरुकडे जावं आणि रात्रंदिवस तिथे जे आहे ते काम कार्य करावं, तर त्या लिव्हिंग मास्टर बरोबर तुम्ही राहिल्याने तुम्हाला काहीतरी जे आहे त्या ठिकाणी हे मिळेल, आपले चांगले व्हायब्रेशन्स त्या ठिकाणी मिळतील. सटल इन्फ्लुएन्स ऑफ द गुरुजी आणि सटल इन्फ्लुएन्स ऑफ द वातावरण याचा निश्चित तुमच्या मनावर परिणाम होईल. पण कंपेनियनशिप हवी, म्हणजे काय की यू शुड ट्यून युअर माइंड टू युअर मास्टर्स ऍक्शन अँड माइंड. आता हे हा थोडा शब्दामध्ये परत समजून घ्यावा की ट्युनिंग अवर माइंड टू द मास्टर्स ऍक्शन अँड माइंड, किंवा माइंड अँड ऍक्शन, म्हणजे आपला गुरु जो आहे तो काय विचार करतो आणि आपले गुरु कसे कार्य करतात त्याच्याशी आम्ही ट्यून व्हावं, अशा प्रकारचा त्यांनी उपदेश याचा अर्थ केलेला आहे या ठिकाणी. सत्संग कशाला म्हणाल, तर सत्संग जे आहे तुम्ही याला म्हणाल, फक्त तुम्ही तिथे राहिला आणि काही दिवस राहून येऊन गेला की गुरुसेवा झाली, अशा प्रकारचा तो भाग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की याच्याकडे तुम्ही असं नाही झालं पाहिजे असं. कारण होतं काय की शिष्य आपल्याला तयार पण व्हायचं आहे. आम्ही जर तयार झालो आणि एखाद्याला जर असं वाटत असेल की बा माझं गुरुचं लक्ष नाही माझ्याकडे, तर नाही, तुम्ही तयार जर झाला तर गुरुचं लक्ष तुमच्याकडे येईल जाईल, किंवा समजा गुरु नसेल तुम्हाला येऊन गुरु सुद्धा भेटेल. अशा प्रकारचा जो आहे तो प्युपिल इज रेडी देन मास्टर अपियर्स, अशा प्रकारचं वाक्य आहे त्याच्यामध्ये. तर काय आहे की कुणी आता असं म्हणेल बा की आम्हाला काही गुरुही नाहीये, आम्हाला काही कोणी नाहीये, आम्ही काय करायचं त्यावेळेस. जसं मी सांगितलं पहिले की आपण जे आहे ते अध्यात्म साधना करावी. आमचे कुळगुरू असतील कोणी, आता पांडवांचे कुळगुरू धौम्य होते, रामजींचे रामरायाचे गुरु जे आहे ते वशिष्ठ होते. आमची कुठेतरी कुळदेवता असते, त्याप्रमाणे कुळदेवतेच आम्ही चिंतन करावं, प्रार्थना करावी, आणि नंतर तुम्हाला आपोआप जो आहे त्या प्रार्थनेमधनं त्या उपासनेमधनं तुम्हाला जो आहे पुढे मार्ग मिळेल. तर संघ सस्तु विधी येतात, सत्संग जो आहे तो कशा प्रकारचा हवा असं. आणि भगवतो भक्ती दृढाधीयता, म्हणजे ही सुद्धा एक साधनाची टीप आहे. साधनाची काय टीप आहे या ठिकाणी की तुम्हाला फर्म डिव्होशन लॉर्डशी हवं असं ते म्हणतात या ठिकाणी. म्हणजे तुम्ही तुमचं जे आहे ते
ज्या तुम्ही रामाला कृष्णाला आपल्या गुरुला मानता त्या ठिकाणी तुमचं कसं हवं तर म्हणे निश्चित एक उपासना पद्धती त्या ठिकाणी हवी आणि त्याच्याशी एक प्रेम त्या ठिकाणी आम्ही जे आहे ते वाढवत जावं. कारण की सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. मग त्या सगुणामध्ये फोटो पण येतो, मूर्ती पण येते आणि प्रत्यक्ष गुरु लिव्हिंग गुरु पण त्या ठिकाणी येतात. तर आता ह्या ठिकाणी आपल्याला डॉक्टर काका आहे त्यांचा आम्ही लाभ घेतला होता या आले होते तेव्हा. पण आता शेवटी परिस्थितीमुळे त्यांना इथे येणं जमत नाहीये. पण ते आहे लिव्हिंग गुरु आपल्या समोर आहे. त्यांना सुद्धा जे आहे ते आम्ही त्यांचं चिंतन करू शकतो, वंदन करू शकतो, त्यांचं दर्शन घेऊ शकतो. तर काय या ठिकाणी की फर्म डिवोशन टू द लॉर्ड जसं मी म्हटलं म्हणजे नारद भक्त सूत्रामध्ये असं म्हटलंय की साधू परमप्रेम रूपा म्हणजे सुप्रीम लव्ह टू द गॉड. म्हणजे लव जे आहे इट शुड टर्न टू द हायर अँड दॅट इज डिवोशन. प्युअर लव कशाला म्हणतात तर म्हणे प्युअर लव म्हणतात की म्हणे जे आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वासना नाही, कामना नाही, फक्त प्रेमच आहे, आणखी वेगळं आणखीन काही नाही. आणि सर्व दुरून जे आहे ते प्रेम त्या ठिकाणी आहे. म्हणजे एकाच बाबतीत आहे असं नाहीये, सर्व बाजूनी ऑल डायमेन्शन असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. आणि असं म्हणतात की जेव्हा आम्ही परमेश्वराला प्रेम करतो किंवा आमचे जे मोठे आहे गुरु आहे त्यांना आम्ही प्रेम करतो तर म्हणजे लव्ह टू हायर इज अ डिवोशन म्हणतात आणि लव्ह टू लोअर त्याला कॉम्पेशन म्हणतात आणि बरोबरच्या लोकांशी जर प्रेम असेल तर त्याला फ्रेंडशिप म्हणतात. तर अशा प्रकारे आम्हाला गुरुविषयी आणि संतांविषयी आणि ज्येष्ठ आमचे जे आहे त्यांच्याविषयी काय हवं तुम्ही डिवोशन त्या ठिकाणी हवं. नमे भक्त प्रणिशती जे आहे ते भक्त कसे असतात जे डिवोशन वाले असतात ते कधीच पॅरिश होत नाही म्हणजे ते कधीच जे आहे ते इकडे तिकडे जात नाही. नेहमीच त्या ठिकाणी चरणाला गुरुच्या चरणाला चिपकून राहतात. पत्रम पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्त पह्यत अश्नानी मशनादी प्रयतात मना. असं आहे म्हणजे जे आहे ते त्यांनी असं सांगितलं या ठिकाणी की भगवंताला परमेश्वराला इवन गुरुला त्या तुमच्याकडनं काही हवंय असं नाही. साधं पत्र साधं पुष्प सुद्धा जे आहे त्याला त्याला तोष देतो म्हणजे त्याला जे आहे ते संतुष्ट करतं. पण अगदी त्या ठिकाणी भावना कशी असायला हवी, आमचं प्रेम कशाला हवं. अनन्या चिंतेतो मा सुद्धा माहिती योजना परिपास तेषाम नित्ययुक्ता वा योगक्षेम भाम्य किंवा तेषाम म समुद्रता मृत्यू संसार सागरात आणि भवानी चिदार्थात मैया वेशित चेत. तर हे जे चेतसास सांगतात तर असं या ठिकाणी की म्हणजे जे आम्हाला आमचं त्या ठिकाणी जे आहे ते यांनी सांगितलं की भक्ती दृढाधीयता, भक्ती हवी, दृढ हवी आणि ती हलायला नको असं म्हणतात. शांतादी परिचयता. आता पुढचा जो आहे तो शब्द काय आलाय तर म्हणे पुढचा शब्द आलाय शांतादी. म्हणजे शांतादी का म्हटलं तर म्हणे शांती आदी, शांती दांती. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये आपण म्हणूया शांत आदी असं जे म्हटलेलं आहे त्या ठिकाणी की शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान हे जे आपले समाधी षटक आहे साधन चतुष्ट जे आहे त्याच्यामध्ये जे समाधी षटक आहे त्याला उद्देशून त्यांनी म्हटलं की शांतादी परिचयता. म्हणजे हे कसं असलं पाहिजे की साधन चतुष्ट संपन्न तुम्ही असलंच पाहिजे. सत्संगामध्ये येऊन साधन चतुष्ट म्हणजे सत्संग करा एक झालं. दुसरं सांगितलं त्यांनी की भक्ती तुमची जी आहे ती जबरदस्त हवी, दृढ हवी आणि तिसरं जे आहे काय हवं तर म्हणे समाधी षटक म्हणजे साधन चतुष्ट संपन्न जे आहे तुम्हाला असलं पाहिजे. त्यांनी असं सांगितलं या ठिकाणी की आपलं जे आहे ते हे फोर क्वालिफिकेशन जे आहे साधन चतुष्ट त्याच्यामध्ये हे जे 6 टाइप्स आहे समदम जे 6 टाइप ऑफ वेल्थच म्हणतात त्याला ते हे इनर वेल्थ हे आमचं फाउंडेशन आहे. म्हणजे आमच्याकडे पैसा नसेल तरी चालेल पण हे जर असेल तर म्हणजे आहे आमचं खूप मोठी संपत्ती आहे असं त्यांना म्हणायचं. काय होतं की हे सर्व समाधी षटक लक्षात ठेवताना ते म्हणतात की म्हणे मन कसं असतं आपलं तर म्हणे मन जे आहे ते आमच्या सेन्स ऑर्गन्स मध्ये जातं. जे डोळे आहे, कान आहे, हातपाय आहे, सेन्स ऑर्गन्स मध्ये जाऊन काय होतं तर म्हणे बाहेरच्या जगाला जो आहे तो पाहतो आणि बाहेरच्या जगाचा बाहेरच्या वस्तूंचा उपयोग घेण्याचा तो प्रयत्न करतो. तर काय होतं तर म्हणे जे आहे ते इंद्रिय पहिले जे आहे त्या विषयाला जे आहे ते आकृष्ट होतात इंद्रियांच्या थ्रू आणि ते मनाला जे आहे ते काय करतात मनापर्यंत जाऊन आणि जेव्हा 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 एखादं इंद्रिय एखाद्या ऑब्जेक्टला पाहतो
त्याच वेळेस आणि मनाला जर ते तो पोचला संदर्भ, तर मन त्याच वेळेस जे आहे ते काय होतं, त्यामुळे ते डिस्टर्ब होतं. तर आता ह्यावेळेस काय करायचं, तर म्हणजे जास्तीत जास्त जितकं आमची इंद्रिय आहे त्याला जर तुम्ही कमीत कमी पूर्तता, म्हणजे विषयाची पूर्तता कमीत कमी केली, तर मग ती मनापर्यंत जाणार नाही, मन डिस्टर्ब होणार नाही, असं सांगायचं आहे. म्हणजे एक प्रकारे ते आपल्या मनाला टेमिंग करणं झालं, एक प्रकारे मनाला ट्रेनिंग देणं झालं, एक प्रकारे मनाला टीचिंग करणं झालं, आणि एक प्रकारे मनाला काही अंशी सप्रेशन सुद्धा त्या ठिकाणी करणं झालं. पण याच्याकरता काय हवं, तर म्हणजे विवेक अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय जे आहे ते विवेकाशिवाय हे सर्व होणार नाही. समाधी षटकाचं जे साधन सांगितलेले या ठिकाणी, त्यामुळे जे आहे बिनसत्संग विवेक न होई, असं त्यांनी म्हटलंय या ठिकाणी. तर जसं आता आपण उदाहरण जर जायचं झालं तर ते काय परिस्थिती कशा प्रकारची होते, साधकाची परिस्थिती कशा प्रकारची होते, त्याची मनस्थिती काय असते. तर म्हणे आता असं समजा तुम्ही की आम्हाला जे आहे ते लहानपणी टॉईज ज्याला आपण म्हणतो, बाहुली वगैरे, ते खेळ खेळण्याचा जो आहे तो आम्हाला खूप आनंद येत होता आम्हाला. आणि आता आजच्या डेटला जर आम्ही त्या दुकानामध्ये जाऊ, बाहुलीच्या दुकानामध्ये, तर कशा प्रकारे आमची मनस्थिती असेल. म्हणजे तशीच मनस्थिती आम्हाला संसारात राहून असली पाहिजे, असं ते म्हणतात या ठिकाणी, की आय एम इन द मिडिल ऑफ टेम्पटेड वर्ल्ड. सर्वदूर आम्हाला टेम्पटेशन आहे जगामध्ये, पण जसं आम्हाला लहानपणी ज्याच्यामध्ये इंटरेस्ट होता आणि आता आम्हाला इंटरेस्ट नाहीये, आणि त्या ठिकाणी जर जाऊन उभं राहिलो, तर जशी आमची परिस्थिती असेल तसं जे आहे ते अशी अध्यात्म साधनेनी तशा प्रकारची जी आहे स्थिती व्हायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ हा झाला की माइंड शुड नॉट गो आउट. कंट्रोलिंग माइंड म्हणा किंवा कीपिंग द माइंड इन प्लेस म्हणा, हे जे आहे सर्व याच्यामध्ये शांताधी परिचयताम याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर उपरती. उपरती म्हणजे स्वधर्म अनुष्ठान, स्वधर्म अनुष्ठानमेव, म्हणजे स्वतःच्या स्वधर्मामध्ये राहावं, म्हणजे स्वस्वरूपामध्ये राहावं, आणि जे आपल्याला शास्त्राने सांगितलंय त्याप्रमाणे जो आहे तो धर्म आम्ही पाळावा, असं त्यांना म्हणायचं आहे. आणि मग जे आहे ते समाधान, चित्त एकाग्रता. चित्त एकाग्रता म्हणजे समाधान झालं म्हणजे ते चित्त त्यावेळेस एकाग्र झालेलं आहे. तसंच त्याला जे आहे ते काय करावं, तर म्हणजे ते जे आहे त्याला त्या ठिकाणी चित्त एकाग्र राहावं, अशा प्रकारचा प्रयत्न जे आहे ती उपासना करावी. त्याकरता श्रद्धा हवी, दीक्षा हवी. हे सर्व वेगळं सांगायलाच नको, कारण की दीक्षाचा आपल्याला जो आहे तो सर्वांना अनुभव आहे. आपल्याला भगवद्गीतेमध्ये पण आलेला आहे की सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकार पूर्वकम चिंता विलापरहितम सदितिक्षा निगत. तर तितिक्षा हवी, श्रद्धा हवी, समाधान हवं, आणि तेव्हाच जे आहे ते शांत्याधी परिचयताम आणि दृढतरम कर्माशु संत्यजताम. दृढतरम कर्माशु संत्यजताम म्हणजे तुम्ही काय करायचं, तर म्हणजे कर्म जे आहे, जे कर्म शास्त्राने सांगितलेलं आहे ते फक्त कार्य करायचं. आणि जे कर्म असं आहे ज्याला आम्ही सेल्फिश कर्म म्हणतो, किंवा ज्याला आम्ही असं म्हणतो की धर्मानुसार कर्म चाललेलं नाहीये. धर्मे धर्म 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 धर्मे रक्षिती. धर्माने चाललं तर धर्म आपलं कल्याण करतो, रक्षण करतो. धर्माने जर आम्ही चाललो नाही, शास्त्राप्रमाणे आम्ही चाललो नाही, आणि सेल्फिश ऍक्शन जर आमचे असतील, तर म्हणजे त्या ठिकाणी काय होईल, म्हणजे ते सेल्फिश ऍक्शन सत्यज्यताम संत्यज्यताम, त्याला जे आहे काय करावं आम्ही, म्हणजे जे आहे त्याला त्याचा त्याग करावा. आता काय होतं की असं काय होतं की आमच्या मनामध्ये बरेचसे विचार असतात, आणि बरेचसे विचार जे आहे ते काय करतात, तर म्हणजे ते असं होतं की मला हे हवं, मला ते हवं, किंवा मला हे करायचंय, मला ते करायचं. मग त्याच्यामध्ये काय होतं की ते मिळवण्यामध्ये, किंवा ते इम्प्लिमेंटेशन करण्यामध्ये, किंवा ते प्रोजेक्ट पूर्ण करण्यामध्ये, टू प्रोक्युअर दॅट वी नीड टू वर्क हार्ड अँड लॉट ऑफ एनर्जी इज बिंग वेस्टेड देअर. मग ते आपल्याला कळत नाही. आपल्याला असं वाटतं की नाही हे खूप महत्वाचं आहे, आणि याच्यामध्ये जे आहे ते पुष्कळ काय होतं ना, असं सांगायचं या ठिकाणी की जे संसारामध्ये आम्हाला मिळवायचं आहे, तर तिथे आम्ही रात्रंदिवस खूप प्रयत्न करतो. तर तेवढा रात्रंदिवस खूप प्रयत्न करायची आवश्यकता आहे का, की ते प्रयत्न करताना भगवंताचं चिंतन कसं काय होईल हे पाहणं जे आहे ते जास्त आवश्यक आहे. तर धार्मिक जर काही डिझायर असेल, शास्त्राप्रमाणे तुम्ही कार्य करत असाल, तर म्हणजे तुम्हाला बाइंड नाही करणार. फक्त हे आहे की ते अटॅचमेंट बरोबर नाही झालं पाहिजे, मी करतोय म्हणून नाही झालं पाहिजे.
फलेच्छा त्या ठिकाणी नसली पाहिजे. असं जर असेल तर त्या सुद्धा ज्या आहे तुमच्या संकल्पना त्या तुम्हाला बाधा करणार नाही. कारण की तसं जर नाही झालं, तुमचं काहीतरी तिथे गुंतलं, चित्त गुंतलं, तर म्हणे डिझायर इज द कॉज अँड दॅट इज द ऍक्च्युअल काय आहे की म्हणे जे आहे ते तुम्हाला परत जन्म मरणाच्या गोत्यात टाकण्याची ती एक लिंक आहे. म्हणजे मोर डिझायर्स अँड मोर अनहॅपीनेस. जितकी जास्त एखादा मनुष्य जर सुखी नसेल तर त्यांनी विचार करावा की माझ्या ज्या इच्छा ज्या आहेत त्या खूप जास्त आहे का, मग त्याला कळेल. म्हणजे असं एक सुखाबद्दलचं एक असं हे दिलेलं आहे, गणित दिलेलं आहे की सुख इक्वल टू डिझायर्स विच आर फुलफिल्ड अपॉन जितक्या डिझायर्स होत्या म्हणजे टोटल डिझायर्स. म्हणजे माझ्या असं समजा तुम्ही जे आहे ते माझ्या 100 डिझायर्स आलेले आहे आणि 100 डिझायर मध्ये काय झालं तर म्हणे 10 डिझायर फुलफिल झाल्या, बाकी 90 नाही झाल्या किंवा 50 झाल्या, काही म्हणत नाही. तर काय होईल म्हणे जे आहे ते हॅपीनेस इंडेक्स त्याप्रमाणे 50 डिझायर झाल्या पूर्ण, 50 नाही झाल्या म्हणजे 50% हॅपीनेस इंडेक्स झाला असं म्हणायचं. तसा हॅपीनेस इंडेक्सचा विचार कशाला करायचा की आम्हाला आमच्या वासना किती थैमान घालतात आणि त्रास देतात आणि त्या किती असतात हे सर्व विचार करायला जे आहे अध्यात्म आम्हाला या ठिकाणी सांगतो. म्हणून साधना काय सांगते या ठिकाणी की दृढतरम कर्माशु संतेज्यता, म्हणजे जे आहे ते वी विल हॅव टू reduce our desires, असं त्यांना म्हणायचं. स्लोली ब्रिंग डाऊन द डिझायर्स विच आर एंटरिंग इन अँड हॅव ए सॉर्ट ऑफ वॉच ऑन दॅट. मग जे आहे ते काय होईल तर म्हणे मग जे आहे ते बरोबर त्या ठिकाणी हे होईल. आणि दुसरं असंही आहे की काय होतं की आम्हाला जर हे झालं नाही, म्हणजे आम्हाला जर आमच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही तर मग त्या ठिकाणी संघात संचय ते कामा जे आहे तो विषयांत पुरुषा संघात संचय ते कामा, म्हणजे त्यापासून जे आहे ते आम्हाला त्रास होतो. पुढे जे काम येतो, क्रोध येतो, हे सर्व आपल्याला माहितीच आहे. तर आम्ही कसं राहायचो आणि मग शेवटी जे काय होतं म्हणे बुद्धीनाशात प्रणश्यती, मग शेवटी आमचा सत्सद विवेक बुद्धी जी आहे ती जाते, म्हणजे विवेक आमचा जो आहे तो जातो. तर आम्हाला काय करायला हवं म्हणजे आम्हाला जे आहे ते आमच्या वासनेवर लक्ष ठेवायला हवं. त्यांनी एक चांगला उपाय या ठिकाणी सांगितला, एक उपाय असा सुचवला आहे त्यांनी या ठिकाणी. आणि तो उपाय कशा प्रकारचा आहे म्हणजे तो उपाय जो आहे तो अशा प्रकारचा आहे की त्यांनी सांगितलं की वाय डोंट यू थिंक युअर सेल्फ टू बी द अम्बेसेडर ऑफ गॉड. मग तुम्ही जर अम्बेसेडर ऑफ गॉड जर असा विचार तुम्ही केला तर मग जे आहे ते काय होईल तर म्हणजे जे आहे अम्बेसेडर ऑफ गॉड असा विचार केला तर मग वी विल लिव्ह की त्याचे दूत म्हणून आपण इथे राहू. मग त्याला काय हवं असेल, त्याची काय पॉलिसी आहे, त्याला काय आवडतं, त्याचे काय इन्स्ट्रक्शन आहे, वी विल फॉलो दॅट. अशा प्रकारची त्या ठिकाणी जे आहे ते विचारधारा आहे. एक उत्तम जो आहे तो हा विचार आहे, यात वादच नाही. तर दुसरं काय आहे की म्हणे सद्विद्वानुपसृप्यताम, म्हणजे जे आहे ते आता हे डिझायर बद्दल आपण आता सर्व पाहिलं. तर सद्विद्वान उपसृप्यता, सद्विद्वान म्हणजे सद्विद्वान म्हणजे मास्टर, म्हणजे गुरु, म्हणजे संत. तर हे काय उपसृप्यता म्हणजे त्यांना आम्ही अप्रोच करावा, म्हणजे प्लीज गो अँड अप्रोच गुरु असं त्यांना म्हणायचं त्या ठिकाणी. आणि त्या सत्संग त्या सत्पुरुषाला अप्रोच केल्यावर त्याचं काय करायचं तर म्हणे त्या ठिकाणी जे आहे ते प्रतिदिन तत् पादुका सेव्यता, त्याची सेवा करायची असं म्हटलंय त्या ठिकाणी. आता कोणी असं म्हणेल की आम्हाला आता नेहमीच सत्पुरुष या ठिकाणी भेटत नाही, तर ठीक आहे, त्यांचे सत्पुरुषांचे जे ग्रंथ आहे, भगवद्गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, त्याचं सुद्धा जे आहे ते आपण हे सुद्धा सत्संगती म्हणूनच त्याला जे आहे ते केलं जाईल. पण अशा प्रकारे सत्पुरुषाचा संग करून तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, हे जे आहे हे त्या ठिकाणी जरूर करावं आणि त्यांचं पाय धरून त्यांना विचारावं की बा जे आहे ते तुम्ही आम्हाला जे आहे ते कृपा करा आमच्यावर, आम्हाला मार्गदर्शन करा. म्हणजे काय होतं शेवटी की आम्ही जर आमचं जर भाव जितका शुद्ध असेल आणि जितका तीव्र असेल त्याप्रमाणे जे आहे ते गुरुकडनं आम्हाला ज्ञान मिळेल. कारण गुरुशिवाय ज्ञान मिळणार नाही. गुरु बिना ये ज्ञान कहा असं म्हटलेलं आहे. म्हणजे
आपलं हे जे आहे नमो नमो नम श्री गुरुपादुकाभ्याम शंकराचार्यांचं स्तोत्र आहे, त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं जे आहे ते वर्णन केलेलं आहे. मनश्चेन लग्नम गुरु रंगरी पत्ने ततक किम ततक किम ततक किम ततक किम. सांगायचं आपलं असं की गुरुशिवाय त्या ठिकाणी आणखीन काहीही उपाय नाहीये. गुरुच एक उपाय आहे, त्याच्याकडनं आम्ही ज्ञान घ्यावं. आणि तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानिनम तत्वदर्शिनः. तर हे जे आहे हे भगवद्गीता उपदेश आम्हाला आहे. ह्या श्लोकामध्ये सुद्धा आम्हाला जो आहे तो उपदेश मिळतो. गुरु काय करतो असं कोणी म्हणेल, संत काय करतात असं कोणी म्हणेल. त्यामुळे ते गुरु काय करतात, त्यामुळे गुरु आमचं जे अंधकार आहे, जे अज्ञान आहे त्याला ते घालवतात आणि आमचं हृदय जे आहे ते त्यांच्या प्रेमाने भरून देतात. हे गुरुचं जे महिमा आहे ही, म्हणजे गुरुचं जे आहे ते मुख्य उद्देश हा असतो की ते आपल्या शिष्याला आपल्यासारखं बनवू चाहतात. म्हणजे असं सांगतात की म्हणजे जे आहे ते गुरुची किती महिमा आहे. गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय बलिहारी गुरु आप की जिन गोविंद दिया बताय. आणि आम्ही म्हणतोच नेहमी गुरुभक्ती नौका आणि नमो नमस्ते गुरुपादुकाभ्याम. ही नौका आहे गुरुभक्ती, म्हणजे जे आहे गुरु जे आहे ते. आणि गुरु ब्रह्मा गुरु विष्णू आम्हाला सर्वांना माहिती, ब्रह्मानंदम ऋषुगदम हेही माहिती आम्हाला सर्व. तर गुरुचं जितकं महिमा या ठिकाणी करावी तितकी कमी आहे. गुरु जसं सांगतात, एक गोष्ट अशी सुद्धा सांगतात की म्हणजे पुराणामध्ये अशी गोष्ट आहे की त्या मुनीला जे आहे त्याचा शिष्य गेला, तर त्याला असं वाटलं की नाही हा शिष्य जो आहे चांगला होता, याला जायला नको, म्हणून तो जो आहे तो स्वर्गामध्ये गेला. आणि त्यांनी जे आहे ते यमराजाला म्हटलं पहिले की याला तुम्ही जिवंत करा. मग त्याला जे आहे त्यांनी सांगितलं की अरे तुझं ब्रह्माकडे जा. ब्रह्माने जे आहे ते विष्णूकडे पाठवलं, विष्णूने शंकराकडे पाठवलं आणि शंकराने त्याला सांगितलं की म्हणजे मी काय करणार, म्हणजे तुझ्यामध्येच ती शक्ती आहे, तू फक्त म्हण त्याला उठून जातो तो उठून जाईल. तर अशा प्रकारची गुरुची शक्ती जी दाखवली आहे ती याच्याच करता दाखवली आहे की गुरुचं महात्म्य जे आहे ते खूपच म्हणजे अगम्य आहे, आम्हाला समजणार नाही. मग आम्ही काय करायचं की वाय देन वी शुड हॅव ए तत्पादुका सेव्यता. म्हणजे त्या ठिकाणी जे आहे त्यांनी पादुका पूजनाची व्यवस्था, पादुका पूजनाचं महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. आत्ताच जे आहे ते सज्जनगडावरून समर्थांच्या पादुका या ठिकाणी आल्या. जवळजवळ काहीतरी 38-40 कुटुंबांमध्ये घरोघरी त्यांचं पूजन या ठिकाणी झालं. त्यांनी त्याचा लाभ घेतला. मंडळामध्ये ते जे आहे ते वेगळं ठेवलेलं होतं की 4 लोकांचा त्याचा लाभ होईल म्हणून. पण गुरुपादुका पूजनम म्हणजे पादुका का, पादुकांचं पूजन का करायचं, मग त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये पादुकांचं पूजन काय की गुरु ज्या पादुकांवर उभा आहे त्याचं इट कंटेन्स ऑल द नॉलेज विच ही हॅज, इट कंटेन्स ऑल द आयडियाज विच ही हॅज. त्या पादुकांवर ते सर्व ज्ञान त्या ठिकाणी उभं आहे, म्हणून त्या पादुकांना जे आहे ते महत्व आहे की पादुका ज्या आहेत त्या रिप्रेझेंट करतात ऑल द आयडियल्स ऑन विच ही हॅज. एवढंच आहे की आणखीन त्यांनी जे सांगितलेलं आहे दुसरा अर्थ पादुका पूजनाचा हा आहे की त्यांचं जे ज्ञान आहे, त्यांची जी विचार आहे, त्यांचा जो संप्रदाय आहे, त्यांचा जो सिद्धांत आहे, तो जे आहे ते आम्ही या ठिकाणी इम्प्लिमेंट करावा, स्वतःच्या जीवनामध्ये तसं आणावं. आणि तसं आणणं म्हणजे आय हॅव टू वॉक ऑन द फुट स्टेप्स ऑफ मास्टर. आणि तसं जर झालं ते खरं पादुका पूजन म्हणून या ठिकाणी म्हटलं जाईल. तर अशा प्रकारे जे आहे ते गुरुचं महत्व लक्षात ठेवून, शास्त्राचं महत्व लक्षात ठेवून, कर्माचं महत्व लक्षात ठेवून त्यांची उपासना करून जे आहे ते प्रतिजन तत्पादुका सव्यता. आणि नंतर जे आहे त्यांनी दिलं या ठिकाणी ब्रह्मेकाक्षर मर्थता श्रुतिशिरो वाक्यम समा करण्याचा. आता ब्रह्म एकाक्षरम अर्थता असं म्हणूया. अर्थता म्हणजे काय की वर्शिप काय करायचं तर म्हणे ब्रह्म एक अक्षर म्हणजे ओम, म्हणजे ओम उपासना, ओंकार उपासनेबद्दल या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे वर्शिप एव्हरीडे, ओंकार उपासना जी आहे ते रोज झालेली असली पाहिजे. आधीही ब्रह्मो भवेती, म्हणजे ओम काय तर म्हणे ओम इज अ नेम ऑफ ब्रह्म, तस्य वाचकम ब्रह्म असं उपनिषद आपल्याला सांगतो. किंवा आत्मा अरेवा द्रष्टव्या मंतव्या निदासितव्या.
ओंकारच असं एक साधन आहे की ते सर्वात उत्कृष्ट साधन असं म्हटलं पाहिजे, असं म्हणतात. म्हणजे हायेस्ट स्पिरिच्युअल ट्रूथ म्हणून काय तर म्हणे ओंकार साधन. त्यालाच त्यांनी ब्रह्मविद्या सुद्धा असं म्हटलेलं आहे, ओंकार उपासना म्हटलेलं आहे. आता आपण ओमचा जो आहे तो सुरुवातीला जप हे केलेला आहे, घोष केलेला आहे. ओंकार उपासना जे आहे त्या ठिकाणी आम्हाला नीट समजून वाढवायला हवं, एवढंच त्याच्यातलं हे आहे ओंकार उपासनेमध्ये. पण हे गोष्ट ओंकार उपासनेबद्दल उपनिषदामध्ये पुष्कळ ठिकाणी लिहिलंय, पण मांडुक्य उपनिषद जो आहे तो फेमस आहे याच्याकरता की ओंकार उपासना त्यांनी सुरुवातीपासून सांगितलेली आहे. की म्हणजे त्यांनी असं सांगितलं त्याच्यामध्ये की धनुष्यबाण जो असतो, तो धनुष्यबाण जो त्यांनी काय केलंय की धनुष्य म्हणजे सपोर्ट, म्हणजे धनुष्याला त्यांनी ओंकार म्हटलेला आहे त्या ठिकाणी. आणि जे एरो आहे तो काय म्हणे, तो जीवात्मा आहे. मग तो जीवात्मा जो आहे तो ओंकार म्हणजे त्या धनुष्यांच्या साह्याने तो बाण जो आहे तो जीवाचा बाण जो आहे तो कुठे जाईल तर म्हणजे जो सुटेल तो सरळ ब्रह्माला जाऊन मिळेल. म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य त्या ठिकाणी होईल, असा त्या ओंकार उपासनेचा हे आहे. तर म्हणजे इम्पॉर्टन्स आहे असं मला म्हणायचं. तर पहिलाच मंत्र मांडव्य उपनिषदामध्ये जे आहे ते अशा प्रकारचं आहे. आकार उकार मकाराबद्दल त्यांनी जे आहे ते दिलेलं आहे. आणि आकार उकार मकार जे ओंकाराचे 3 पाद आहे आणि चतुष्पाद पुढचा पण त्याच्यावरचं जे आहे अर्धबिंदू मात्रा, म्हणजे जागृत अवस्था, सुषुप्ती अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती अवस्था आणि तुरी अवस्था, अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी. आता ओंकार साधना थोडीशी ज्यांना त्याचा हे आहे म्हणजे माहिती आहे त्यांना याच्याबद्दल थोडंसं बरं वाटेल, नाही तर मग थोडंसं कठीण पडेल ते समजायला. तो ओंकाराचा नाद करायचा. एतम सर्व एतद सर्वम ओंकार, ओंकारच सर्व दूर आहे, अशा प्रकारचा नादोपासना सुद्धा त्याला म्हणतात. म्हणजे ओंकार काय म्हणे साऊंड सिम्बॉल आहे ब्रह्माचं. तर हे कसं आहे, ओंकार म्हणजे सर्व दूर आहे. जसं ईश्वर सर्व भूताना म्हणजे म्हटलेलं आहे भगवद्गीतेने, तसंच ओंकार जो आहे तो सर्व दूर आहे. इट इज ऑल ओव्हर परवेडिंग 24/7. म्हणजे असं काही नाही की कधी आहे कधी नाही, असं काही नाही. सर्वच ओंकार आहे, सर्वच एक आहे. आणि पुढे त्यांनी म्हटलंय की ब्रह्मेक अक्षरमर्थता, म्हणजे ब्रह्मैक अक्षरमर्थता म्हणजे हा ब्रह्माच्या एका अक्षराचा अर्थ जो आहे आपण समजला, म्हणजे ओंकाराचा अर्थ समजला, तर श्रुतिशिरो वाक्यम समा करण्यात. आता श्रुतिशिरो वाक्यम समा करण्यात ओंकार उपासनेमध्ये आपण पाहिलं की ओंकार बिंदू संयुक्तम काय कामदम मोक्षदम चैवम ओंकाराय नमो नमः. ओंकार बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायंती योगिनम कामदम मोक्षदम चैवम ओंकाराय नमो नमः, असं ओंकाराचं त्यांनी वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. की ओंकाराचा म्हणजे उपासना म्हणजे काय करायचं, तो ओंकाराचं जप आम्ही करू शकतो, ओंकाराचं ध्यान करू शकतो. उपनिषदाचं हे जे डिक्लेरेशन आहे ओंकाराबद्दल, त्यात ते डिक्लेरेशन बद्दल जे आहे त्याची घोषणा करून त्याला त्याचा अर्थ समजावा आणि कंटेम्पलेशन ज्याला म्हणतात की त्याच्याबद्दल जे आहे ते आम्ही विचार करावा त्याचा ओंकाराचा जो आहे. आता श्रुतिशिरो वाक्यम समा करण्यात. श्रुती म्हणजे काय तर म्हणे, श्रुती म्हणजे वेद. मग श्रुतीचे श्रुतिशिरो, श्रुतीचं शिर काय म्हणजे श्रुतीचं वेदांचं शिर काय, सर काय किंवा हेड काय तर म्हणजे उपनिषद आहे. तर श्रुती म्हणजे वेद आणि वेदांचं हेड म्हणजे श्रुतिशिरो उपनिषद. वाक्यम, ज्या उपनिषदाचे जे वाक्य आहे, जे मुख्य वाक्य आहे, जे त्यांचं डिक्लेरेशन आहे, सम्यक आकरणता म्हणजे त्याला तुम्ही जे आहे ते नीट प्रयत्नपूर्वक म्हणजे जे आहे काळजीपूर्वक त्याला समजा, ऐका. आता श्रुतीचे असे मुख्य वाक्य कोणते, त्यावरून आपल्याला सर्वांना माहिती की त्यांचे जे आहे मुख्य वाक्य कोणते, म्हणजे जे आहे ते तत्वमसी महावाक्य. जितके महावाक्य आहे महात्मा ब्रह्म प्रज्ञानंद घन प्रज्ञानंद ब्रह्म, हे सर्व जे आहे ते त्या ठिकाणी श्रुतीचे जे आहे ते मुख्य वाक्य आहे. चार ज्या महावाक्य आहेत ते. आणि याचा उहापोह कुठे केलेला आहे म्हणजे याच्यामध्ये जर काही संशय असेल आपल्याला तर त्याच्याकरता त्यांनी ब्रह्मसूत्राचं त्या ठिकाणी जे आहे शुद्धशुद्ध वाक्यांमध्ये श्रवण झालं, श्रवणानंतर त्याचं जर मनन करायचं असेल, चिंतन करायचं असेल, जे काही कॉन्ट्रावर्सीज वगैरे असतील तर म्हणजे ब्रह्मसूत्रामध्ये त्या तुमचे डाऊट्स जे आहे ते पूर्ण
दूर होतील आणि संशयरहित ज्ञान मला ब्रह्मसूत्रामध्ये होईल. उपनिषद शब्देन ब्रह्मविद्या उच्यते, अशा प्रकारचं जे आहे ते कठोपनिषदामध्ये लिहिलं आहे त्यांनी. तर सांगा तात्पर्य असं की उपनिषद म्हणजे उप म्हणजे जवळ आणि नि म्हणजे खाली बसणं आणि षट म्हणजे बसणं. तर गुरुच्या जवळ जाऊन त्याच्या खाली बसणं म्हणजे ह्युमिलिटी, त्या ठिकाणी रिस्पेक्ट गुरुला दाखवून आणि त्यांच्याकडनं हे ब्रह्मविद्येचा आम्ही ग्रहण करावं. शेवटी सर्व वाक्यम समाकरणताम सम्यक करणता, म्हणजे त्या ठिकाणी जे आहे ते संशयरहित ज्ञान कोणतं आहे आणि समत्वम योग उच्चते ज्याला म्हणतात ते ज्ञान कोणतं आहे ते आम्हाला गुरुकडून अशा प्रकारे मिळेल. आणि हे काय तर म्हणे ही श्रवण साधनाच एक, ह्यालाच ते श्रवण साधना म्हणतात. म्हणजे काय झालं याचा अर्थ की ब्रह्मिक अक्षरमर्थता, या लाईनीचा अर्थ असा झाला की ब्रह्म ऐक्य बोध, जीव आणि ब्रह्म एक आहे याचा बोध, याचं वननेस या महावाक्यांनी जे आहे ते आम्हाला मिळेल. ट्रूथ विल बी रिव्हील्ड थ्रू द महावाक्य. तर उपनिषदाबद्दल जे आहे ते आपल्या सर्वांना माहिती की 10 उपनिषद आहे. एक आणखीन आहे श्वेताश्वतात, जे शंकराचार्यांनी लिहिलंय की नाही याच्याबद्दल थोडी शंका आहे. ईशकेन कट प्रश्न मुंड मांडुक्य तेतरी ऐतरीय छांदोग्य बृहदारण्यक दशा. या उपनिषदांवर हे 4 महावाक्य आधारित आहे या ठिकाणी आणि त्याच्यावर बरेचसे भाष्य केलेले आहे, वार्तिक केलेले आहे. आणि स्वाध्यायम प्रवचनम शुड नॉट बी स्टॉप, म्हणजे आम्हाला जे काय करायचं की जे आहे ह्याचं चिंतन, उपनिषदाचं चिंतन करत राहायचं. कारण असं म्हणतात की टीचिंग आर ट्वाइस लर्निंग, म्हणजे काय की आपण जर कुणाला सांगितलं काही, समजवलं, स्वतः समजून दुसऱ्याला समजवलं, म्हणजे ट्वाइस लर्निंग असतं. सांगत त्यांना स्वाध्याय करण्याची या ठिकाणी मुख्य हे आहे की तुम्ही स्वाध्याय करा. महावाक्य कोणते आहे ते उपदेश, याच्यामधनं श्रुतिशिरो वाक्य कोणते आहे ते माहिती करा आणि त्याच्याबद्दल आकलन करा. जसं तत्वमसी पासून सुरुवात केली, तत्वमसी जे आहे ते छांदोग्य उपनिषदामध्ये येतं. उपदेश वाक्य त्याला म्हणतात. अहम ब्रह्मास्मी जे आहे ते बृहदारण्यक उपनिषदामध्ये येतो, त्याला अनुभव वाक्य म्हणतात. कारण याच्यामध्ये अहम ब्रह्मास्मीचा अनुभव या ठिकाणी येतो. तत्वमसीमध्ये कसं आहे म्हणजे उपदेश करतात की तू तो आहे. आणि प्रज्ञानम ब्रह्म ऐतरीय उपनिषदामध्ये येतं, जे म्हणतं की तू शुद्ध परब्रह्म आहे, आणखीन दुसरं कोणी नाही. आणि अयमात्मा ब्रह्म, जे आपण मांडूक उपनिषदामध्ये पाहिलं की त्याच्यामध्ये जे आहे त्यांनी सांगितलं की मांडूक उपनिषदामध्ये की मीच ते ब्रह्म आहे. अशा प्रकारचं हे जे जीव आणि मी जो जीव आहे, जो कसा अल्पशक्ती अल्पज्ञानी आहे, त्याने त्याला ओळखावं. जो सर्वज्ञ आहे, सर्वदूर आहे, त्याला आम्ही ओळखावं आणि त्याच्याशी एकरूप व्हावं. हे श्रवणामध्ये जे आहे रेग्युलर श्रवण उपनिषदाकडनं जे आहे ते आम्ही समजून घ्यावं. कारण उपनिषद कसे आहेत म्हणे मेटाफिजिकल सब्जेक्ट, हे मिस्टिकल स्टेटमेंट याच्यामध्ये असतात. म्हणून ते गुरुपासूनच परत जे आहे ते समजावे लागतात. बरीच उपासना त्याच्यामध्ये करावी लागतात. तर आता तो ब्रह्मजिज्ञासा किंवा जे आहे ते आता तुम्ही जे आहे ते ब्रह्माबद्दल तुम्हाला जिज्ञासा उत्पन्न झाली तर इलिजिबिलिटी त्या ठिकाणी जे आहे ते उत्पन्न करा. म्हणजे श्रवण करून स्वतःला त्या ठिकाणी अधिकारी बनवा त्या ज्ञानाचे. असं मात्र श्रवण मनन निधिध्यासन अशा प्रकारचं जे आहे ते चालतं आणि सायमल्टेनियस चाललं पाहिजे. असं काही नाही श्रवण झाल्यावर मनन, मनन झाल्यावर निधिध्यासन पण असं नाही. त्याच्यानंतर जे आहे ते आणि ह्या सर्वांकरता काय आहे म्हणजे या सर्वांकरता जे आहे ते आपल्याला गुरुची आवश्यकता आहे. आता पुढचा आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. आणि पुढचा श्लोक जो आहे तो 3रा श्लोक आहे हा. आणि वाक्यार्थश्च विचार्यताम श्रुतिशिरक पक्ष समाश्रियत. तर ह्या ठिकाणी जे आहे ते वाक्यार्थश्च विचार्यता म्हणजे जे आहे ते कोणते वाक्य, कोणत्या वाक्याचा जो आहे तो आम्ही विचार करावा या ठिकाणी, असं त्यांना म्हणायचं. तर कोणते वाक्य या ठिकाणी विचार करायचे तर म्हणे श्रुतीचे वाक्य विचार करायचे. श्रुतीचे वाक्य जे आहे विचार करायचे. श्रुती म्हणजेच वेद. आणि आत्ताच पण पाहिलं की श्रुतीचे कोणते वाक्य आहे की श्रुतिशिरो वाक्य म्हणतात. म्हणजे श्रुतीचे वाक्य म्हणून नाही तर श्रुतीमध्ये जे मुख्य वाक्य आहे ते आपल्याला करायचं आहे. आणि ते विचार करताना सुद्धा त्यांनी सांगितलंय की श्रुतिशिर पक्ष समाश्रियता, म्हणजे श्रुतीच्या हिशोबाने त्याचा विचार आपल्याला करायला. म्हणजे श्रुती काय सांगते आहे ते नीट विचार करून, असं नाही की मला हे पटत नाही किंवा मला हे जमलं नाही म्हणून, किंवा त्यांनी सांगितलं पण काही असं वाटत नाही तशा प्रकारे, असं नाहीये.
श्रुतीमध्ये जे लिहिलेलं आहे आणि जे गुरुमुखातून आलेलं आहे त्याच्याशी आम्ही आपला मनाचा पगडा बसवून घ्यायचा आहे, त्याच्याशी म्हणजे फिट करायचं आहे त्याच्यामध्ये. नाही तर काही ठिकाणी असं होतं, त्यांनी म्हटलं की डॉक्टर साहब आपने जो बोला पर हमें तो हम कन्फ्यूज हो गए, और पहले तो हम सही थे, अब कन्फ्यूज हो गए. मग त्याच्या वेळेस त्यांना असं सांगावं लागतं की जे गुरुने बताया आहे, जे गुरुवाणी आहे त्या गुरुवाणीला जे आहे तुम्ही पकडा आणि गुरुवाणीचा तुम्ही अर्थ करा, माझा अर्थ नाही. तर सांगत मुख्य काय आहे या ठिकाणी की मुख्य हे आहे की उपदेश, श्रुतीचा जो उपदेश आहे त्या उपदेशाला जे आहे वाक्यार्थच विचार येतात, त्याचा आम्हाला काय करावं तर म्हणे त्याचा विचार करायला हवा. श्रुती कशा आहे, उपनिषद कसे आहे तर म्हणजे ते काही कोणी लिहिलेलं नाहीये. दे आर नॉट क्रिएटेड, दे आर नॉट रिटन, त्यामुळे दे आर रिव्हील्ड, त्याला रिव्हिलेशन झालेलं आहे. म्हणजे वाक्य अर्थस्य विचारता म्हणजे जे आहे ते ऋषीमुनींना जेव्हा अशा प्रकारचे शब्द कानावर आले आणि ते त्यांनी लिहून दिले त्या ठिकाणी, तर याचा अर्थ हा झाला की तुम्ही ते अर्थ समजून त्या अर्थाप्रमाणे आम्हाला आपल्या जीवनात पुढे गेलं पाहिजे. वी मस्ट रिफ्लेक्ट अपॉन मिनिंग ऑफ दी उपनिषद स्टेटमेंट. म्हणजे आम्हाला त्याप्रमाणे जे आहे ते ही साधना टीप आहे की जसं उपनिषद लिहिलेलं आहे ते नीट समजून त्याप्रमाणे आम्हाला साधनेमध्ये पुढे जाता येईल का. म्हणजे जे वाक्यात तसे विचारता शुद्धशरम पक्ष समाशीलता हे सुद्धा जे आहे ते कसं आहे तर म्हणे हे त्यांनी सांगितलं की तुम्ही श्रवण साधना आहे ही वाक्याचा विचार करा आणि श्रुतीच्या हिशोबाने करा. पण दुसरं काय सांगितलंय दुसऱ्या लाईनीमध्ये की दुस्तर कार सुविरम्यता श्रुती मतस्तर्को अनुसंधीयता. दुसरं वाक्य जे आहे ते कसं आहे तर म्हणे हे मननाचं वाक्य आहे. पहिली लाईन जी आहे ती श्रवणाची आहे, दुसरी लाईन कशाची आहे तर म्हणे ती मननाची आहे. सेकंड लाईन मननाची का सांगितली किंवा त्या ठिकाणी तुम्हाला जे काही डाऊट आहे तर ते डाऊट तुम्ही त्या ठिकाणी तुमचे संशय जे आहे ते त्या ठिकाणी विचार करून त्याच्याबद्दलचं जे आहे ते निर्णय करून घ्या की हे संशय तुम्ही दूर करून घ्या, ही दुसरी साईन सांगते. आणि म्हणून दुस्तरकार सुविरम्यता म्हणजे जे आहे ते तशा प्रकारचे उलटे सिद्धे कशाही प्रकारचे समजा तुमच्यासमोर प्रश्न आले किंवा तुमच्या मनामध्ये प्रश्न आले त्याचं तुम्ही समाधान करून घ्यावं, त्याला त्यांनी मनन म्हटलेलं आहे. आणि तिसऱ्या लाईनीमध्ये निरिध्यासन सांगितलेलं आहे की ब्रह्मास्मिती विभाव्यता मग हर हर गर्व परित्यज्यता. हे काय तर म्हणे हे तुम्हाला निधिध्यासन बद्दल जे आहे ते सांगतो की तुमचा जो आहे तो फॉल्स इगो या ठिकाणी जावा आणि मी ब्रह्म आहे अशा प्रकारचं कंटेम्पलेशन या ठिकाणी व्हावं, निधिध्यासन या ठिकाणी व्हावं, असं ती आम्हाला तिसरी पंक्ती सांगते. आणि दुसरी पंक्ती मननाबद्दल सांगते आणि पहिली पंक्ती कशाबद्दल सांगते तर म्हणजे श्रवण करायला सांगते. अशा प्रकारची एक कॅटेगरी त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. तर आचार्याकडून ते म्हणतात की वेदांना समजून घ्यावं, गुरुकडून जे आहे ते आम्हाला टीचरकडून उपनिषद समजून घ्यावी. कारण की काय की त्याच्यामधले मिनिंग जे आहे उपनिषदामध्ये सर्व हिडन आहे, ते मिस्टिक आहे हे जे आहे याच्यामध्ये, आणि हिडन पण आहे त्याचे अर्थ जे आहेत. आणि म्हणून जे आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला कॉन्ट्रोवर्सी भेटू शकेल आणि त्याच्याकरता जे आहे ते गुरु परत हवा. तर विचार येताम असं वाक्यार्थस्य विचार येताम म्हणजे इन्क्वायरी एव्हरी डे अँड दॅट शुड कम इन टू अवर माइंड. त्याचं चिंतन झालं पाहिजे. स्वाध्याय अध्ययनम म्हणजे स्वाध्याय कशाला म्हणतात, अध्ययन कशाला म्हणतात. 1 घंटा या ठिकाणी दासोरत्व स्वर्गात राहिले आणि नंतर जे आहे ते 8 दिवस आपण पाहिलं नाही त्याच्याकडे, असं नको. जे आम्ही या ठिकाणी चिंतन केलेलं आहे ते चिंतन आम्हाला येणाऱ्या 24 तासामध्ये किंवा 8 दिवसामध्ये कसं उपयोगी पडेल, कुठे लागू पडेल, कुठे त्याला फिट करायचं ह्याचा विचार जो आहे तो करणं, तोच जो आहे तो कसा आहे त्यामुळे त्यालाच त्यांनी मनन म्हटलेलं आहे की श्रवण करून तुम्ही मननाकडे जाता. म्हणजे जे आहे ते शेवटी उपनिषद तुम्हाला काय सांगतं, वाक्यार्थ विचार येतात म्हणजे कोणत्या वाक्यांचा विचार करायचा. महावाक्यांचा सांगितलं तर म्हणजे जीव काय आहे, जगत काय आहे, जगदीश्वर काय आहे आणि मी पार्ट ऑफ द जगत आहे, अशा प्रकारचे सर्व आमच्या समोर आहे. ते ह्याचा अर्थ काय होतो, कशा प्रकारे मला याची संगती लावता येईल, हे जग कुठून झालं, कशा प्रकारे निर्माण झालं, याची संगती अध्यात्मामध्ये संगती कशा प्रकारची दाखवलेली आहे. माझा आणि जगाचा संबंध काय आहे, माझा आणि परमेश्वराचा संबंध काय आहे, मी आणि परमेश्वर एकच आहे तर कशा प्रकारे आहे, मी आणि सर्वच जर एक आहे दुसरं आणखीन काही नाही तर ते कशा प्रकारे आहे. हे सर्व जे आहे ते वाक्यार्थच विचार येतात आणि श्रुतीच्या साह्याने करायचं. श्रुतीशिर पक्ष समाश्रियता
श्रुतीच्या साह्याने ते करायचं आणि श्रुतीच्या प्रमाणे श्रुतीच्या डायरेक्शन मध्ये आमचा विचार त्या ठिकाणी हवा. आणि कसा विचार नको तर दुस्तर्कार्थ सुविरम्यता, म्हणजे जे आहे ते परवर्टेड आर्ग्युमेंट ज्याला आपण म्हणतो, किंवा कोणी आणखीन दुसरा सिद्धांत फॉलो करत असेल त्यांना त्यांच्याकरता जे आहे ते आपल्याला कोणत्याही प्रकारचं जे आहे ते दोष देण्याची आवश्यकता नाहीये. त्यांनी त्यांच्या संप्रदायाने जावं, त्यांनी त्यांच्या मार्गाने जावं. त्यांना जो संप्रदाय सांगितलेला आहे, गुरुनी सांगितलेला आहे, त्याला कोणत्याही प्रकारचं आम्हाला जे आहे ते त्यात दोष काढायची किंवा दोष पाहायची अगदी आवश्यकता नाहीये. पण त्या ठिकाणी हे की कोणत्याही प्रकारचं त्यांचं जर काही आर्ग्युमेंट असेल आणि ते आपल्याला फिट नसेल बसत, तर दोनच गोष्टी त्याच्यामध्ये येतात की त्यांनी याला मार्गाला जे आहे ते समजून घ्यावं, आणि त्याचं नसेल समजत आपण त्यांना म्हणावं की हो बा ठीक आहे, आप जे आप कर रहे हो उस तरफ से करो, आप हमारा जो है इस तरह करा. म्हणजे कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट त्या ठिकाणी जे आहे ते खूप त्याचा अभ्यास करून आणि त्याच्याबद्दलचं जे आहे उत्तर शोधून आणि मग त्याप्रमाणे जे आहे ते जीव ब्रह्म ऐक्य कसं आहे फॉर एक्झाम्पल, तर असं अभ्यास करायला हवा. केवळ तर्कप्रधान शास्त्र असेल तर ते योग्य नाहीये. बरं, दुसरं असं आहे की कोणतंही द्वैत जर असेल तर मग ते द्वैत जर कोणी सांगत असेल आपल्याला तर ते आपल्याला म्हणजे जे आहे ते आपल्या गुरुंनी आपल्या संप्रदायाने अद्वैत तत्वज्ञानाने त्याबद्दल काही सांगितलंच नाही, तसं काही सांगितलं नाही. आपल्याला तेवढंच सांगितलं आहे की एकच तत्व सर्वदूर आहे ज्याला आपण अद्वैत म्हणतो. आणि ही जी आमचं अज्ञान यावेळेस आहे की आम्ही दोन आहोत, एकापेक्षा जास्त आहोत, अज्ञान ही निवृत्ती त्या ठिकाणी श्रवण मनन करून आमचे संशय दूर करावे. मनन करून श्रवण करून पहिले समजून घ्यावं त्याला, मनन आणि जे आहे संशय दूर करावे. आणि कोणत्याही आणखीन लोकांमध्ये जे ह्याला सपोर्ट करत नाही या सिद्धांताला, उपनिषदाच्या या सिद्धांताला जे सपोर्ट करत नाही, त्यांच्यामध्ये जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन करायची आवश्यकता सुद्धा या ठिकाणी नाही. कारण काय आहे की अल्टिमेट इज बियॉन्ड लॉजिक, अल्टिमेट इज बियॉन्ड इंटलेक्ट. तर जितके काही आर्ग्युमेंट होतील, जितके काही तर्क होतील ते सर्व बुद्धीमध्येच होतील ना. ते जे आहे ते काहीतरी तर्क त्या ठिकाणी दिला जाईल. तर्क जे आहे ते म्हणजे काय आहे की तर्क एक हु इज राईट म्हटलं म्हणजे तो तर्क बरोबर नाहीये. पण असं जर तर्क असेल की व्हॉट इज राईट तर तो त्याला डिस्कशन म्हणतात. तर डिस्कशन असेल व्हॉट इज राईट तर ते ठीक आहे, ते त्याला संवाद सुद्धा त्याप्रमाणे होऊ शकेल. पण हु इज राईट म्हटलं की तो विसंवाद झाला, तो संवाद नाही झाला. आणि तो जो आहे तो तशा प्रकारचं दुस्तर्कार्थ सुविरम्यता, तर तशा प्रकारचे आपल्याला जे आहे तर्क या ठिकाणी आपल्या ह्याच्यात अभ्यासात घ्यायचे नाही. कोणी असं म्हणेल की बा आय डू नॉट बिलीव्ह गॉड, तर आता आय डू नॉट बिलीव्ह गॉड आपण जर असं म्हटलं की हो तुम्ही जो म्हणताय गॉड तो कोणता गॉड, त्यांनी म्हटलं की असं हे राम आहे, कृष्ण आहे. आपण त्याला म्हटलं की बा हो आम्ही पण काही त्यांना नाही, त्यांना गॉड म्हणून समजत नाही, म्हणजे आम्ही त्यांना अल्टिमेट गॉड समजत नाही. म्हणजे सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, म्हणजे निर्गुण तत्वच हे सर्वात शेवटी आहे. म्हणून ते जे म्हणतात की अमक्याला मी मानत नाही तसं, आणि त्यांनी जर तसं सांगितलं की मी अमक्याला मानत नाही तर आपण म्हणावं की हो ठीक आहे आम्ही मानत नाही. म्हणजे त्या ठिकाणी काय दुस्तर्कार्थ हे जे आहे त्या ठिकाणी जाऊ शकेल. अद्वैष्टा सर्व भूताना आपण पाहिलेलंच आहे ते की आपलं जे आपल्याला काय करायचंय तर अद्वैत तत्वज्ञानाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी घ्यायचा. एक्सपिरियन्स जर घ्यायचा आहे तर श्रुतीमतच तर्कात अनुसंधीयता जे आहे तो अशा प्रकारे श्रुतीने जे आम्हाला सांगितलेलं आहे की ब्रह्मसत्यम जगन मिथ्या वगैरे जे आम्हाला शंकराचार्यांच्या सूत्रामध्ये जे मिळतं त्याप्रमाणे जे आहे ते त्याचा अनुभव घ्यायचा आहे. सायन्सच्या हिशोबाने जर कोणी अनुभव घ्यायला गेला तर सायन्समध्ये एखादी गोष्ट प्रूव्ह करावी लागते, तशी या ठिकाणी प्रूव्ह होणार नाही. कारण प्रूव्ह करण्याकरता काहीतरी ऑब्जेक्ट लागतात, प्रूव्ह करण्याकरता काहीतरी म्हणजे दोन वस्तू लागतात. पण ह्या ठिकाणी काय तर म्हणे प्रूव्ह करण्याकरता इंद्रियाच्या थ्रूच प्रूव्ह होऊ शकेल. पण हे सर्व इंद्रियातीत असल्यामुळे त्या ठिकाणी काही प्रूव्ह करण्याचा प्रश्न होत नाही. फक्त अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी येईल. धर्म अमूर्त आहे, स्वर्ग नर्क सर्व काय आहेत म्हणजे वेदाने त्याचे प्रमाण दिलेले आहे. असं जरी तुम्ही सर्व पूर्व पक्ष जरी मानला तरी अल्टिमेट ट्रूथ काय आहे हे नेहमी लक्षात ठेवून त्याप्रमाणे जे आहे ते आम्ही पुढे वाढावं. तसंच त्याच्याबद्दल आहे की असं जर म्हटलं बा की मी कोण आहे अशा प्रकारचा त्या ठिकाणी जर विचार झाला तर आम्हाला काय असायला हवं की म्हणजे मी कोण आहे याचं खरं कशा प्रकारे मी कोण आहे हे समजून घ्यावं त्या ठिकाणी. त्याला ज्ञान जे आहे ते पक्क करावं आणि ते ज्ञान जे आहे ते पक्क करून त्याचा अनुभव घ्यावा. तेच जे आहे ते
कसं आहे तर म्हणे ते वाक्यार्थस्य विचार येता ते श्रम पक्ष समाश्रियता असं होईल. आणि ब्रह्मास्मीती विभाव्यता मग हर हर गर्व परित्यज्यता. आता या ठिकाणी जे आहे ते ब्रह्मास्मिती म्हणजे झालं आय एम ब्रह्म, म्हणजे मी कोण आहे याच्याबद्दलचा विचार जो आहे तो झाला. आत्मषटकामध्ये आम्ही पाहिला मी कोण आहे म्हणून ब्रह्मास्मिती. आणि त्याचा विचार जो आहे तो काय करायचा, मला कंटेम्पलेशन करायचंय, म्हणजे निधिध्यासन त्या ठिकाणी करायचं आहे. आणि ते आम्ही करावं. आणि विभाव्यता मग हर 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 गर्व परित्यज. आता काय की या ठिकाणी गर्व शब्द आलेला आहे, म्हणजे ते फॉल्स इगो टू बी इरिडिकेटेड, याचा अर्थ जो आहे तो अशा प्रकारचा परित्यज्यता. गर्व जो आहे तो, अहंकार जो आहे तो परित्यज्यता. तर याच्याबद्दल जो आहे तो आपल्याला पुष्कळ चर्चा पहिले झालेली आहे, की म्हणजे जे आहे ते इगो कसा आहे तर म्हणे इगोचे दोन रूप आपल्याला दिसतात. एक कोणतं रूप आहे, ग्रॉस रूप दिसतं. म्हणजे ग्रॉस इज इझी, इट कॅन बी सीन अँड इट कॅन बी हँडल्ड. आम्हाला एखाद्या वेळेस अहंकार झाला तर आमच्या लक्षात येतो, आम्ही त्याला समजू शकतो आणि त्याला जे आहे त्याप्रमाणे हँडल करू शकतो. पण इगो हे सटल प्रेझेन्स ऑल्सो, आणि ते सटल प्रेझेन्स नेहमीच जे आहे त्या ठिकाणी असतं ते आम्हाला कळत नाही, आणि ते जायला सुद्धा तयार होत नाही. आणि ते इतकं सूक्ष्म असतं की ते गेलं की नाही गेलं आम्हाला कळत नाही. आणि ते इतकं सूक्ष्म असतं की ते काढणं सुद्धा जे आहे ते कठीण होतं. असं जे अहंकार आहे ना, असा जो गर्व आहे, हर हर गर्व परित्यज्यता, म्हणजे जे आहे ते गर्व कशाला म्हणायचं तर म्हणे ज्यामध्ये आम्हाला असं वाटतं की मी कुणीतरी आहे, एक्झिगरेटेड सेन्स ऑफ सेल्फ, त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की मी कुणीतरी आहे. आणि त्याच्याबरोबर मग असंही वाटतं की इतर लोक माझ्यापेक्षा थोडे कमी आहे, हेही त्या ठिकाणी मला वाटतं. आणि मी काहीतरी इतर लोकांपेक्षा थोडा वेगळा, थोडा मोठा किंवा थोडा होली, ज्याला आपण पवित्र ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचं आहे. आणि माझ्यापेक्षा सर्व हे जितके प्राणी वगैरे आहे ते सुद्धा माझ्यापेक्षा कमी आहे, आय एम सुपिरियर. अशा प्रकारचे तुझे ग्रॉस म्हणजे आपल्याला समजण्यात येणारा एक भाग आणि जो समजण्यात येत नाही सूक्ष्म आहे, असे दोन भाग जे आहे या ठिकाणी होतात. म्हणजे जे आहे ते आता आपल्याला त्या ठिकाणी शंकराचार्य सुद्धा सांगतात की मा गुरु धनजन यौवन गर्वम हरती निमेषा कालम सर्व. म्हणजे आपल्याला माहिती आहे की धन जन यौवन जे आहे ते कसं आहे तर म्हणजे याचा आम्ही गर्व करतो. माझ्याकडे इतकी संपत्ती आहे, मला इतके फॉलोअर्स आहे, इतके ट्विटरवर येतात, इतकं ह्याच्यावर आहे, फेसबुकवर आहे, इतके फॉलोअर्स आहे, अमकय तमकय. तर हे जन जे आहे, धन आणि जन आणि यौवन, गर्व केला आम्ही त्याचा, तर हा गर्व हरती निमेषा म्हणजे क्षणामध्ये, कालम सर्व, हा सर्व जो आहे तो जातो. अशा प्रकारची त्यांनी सूचना शंकराचार्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर आम्हाला हे नेहमी लक्षात ठेवायचं हवं की भाई जे आहे ते माझ्याबद्दलचा आग्रह म्हणजे जो अहंकार आहे तो त्या ठिकाणी नसावा. म्हणजे जे आहे ते मी, माझी तब्येत ठीक आहे, मी एवढा शक्तिवान आहे, मी एवढा योगा करतो, मला एवढं जे आहे अजूनपर्यंत जे आहे ते सर्व ठीक चाललेलं आहे, काहीच गडबड झालेली नाही. तर असं नाहीये. वी हॅव टू रिमेंबर दॅट होल वर्ल्ड, आय एम नॉट सेइंग इंडिव्हिज्युअल, होल वर्ल्ड इज सुपर इम्पोज. म्हणजे होल वर्ल्ड जर सुपर इम्पोज असेल तर आमचं काय, आम्ही सुद्धा सुपर इम्पोज आहोत. काय त्याची व्हॅल्यू राहिली, खोट्या नाण्याची काय व्हॅल्यू असते, खोट्या शिक्क्याची काय व्हॅल्यू असते, किती त्याला किंमत द्यायची. तर एव्हरीवन इज सुपर इम्पोज आणि वन कॉन्शियसनेस विच इज एव्हरीवेअर अँड देर इज नो अदर सेकंड. मग अशा सिच्युएशनचा जर आम्ही अभ्यास करतो आहोत, त्याचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो आहोत, या इगोला जे किती क्षुल्लक त्याची जागा असली पाहिजे, हे आता या ठिकाणी जे आहे हे सर्व वाचूनच आपल्याला जे आहे ते लक्षात येतं. आम्ही जर दोन ठेवले आपल्या समोर की द्वैत आहे तर आम्हाला इगो तिथे राहील, जेव्हा द्वैत नाही, सर्वदूर एकच आहे तत्व, तेच पाहायचा आम्ही प्रयत्न करतो. तर मग जो आहे हा अहंकार या ठिकाणी किंवा गर्व जो आहे तो जायचा त्या ठिकाणी काहीतरी मार्ग निघेल. कारण भगवंतांनी असं म्हटलंय की मयेव सकलम जातम आणि मयी सर्व प्रतिष्ठितम, सर्व माझ्यामध्येच आहे. मयी सर्वम याती तद्ब्रह्म द्वयम अस्मिन्.
म्हणजे मी सर्व दूर आहे, सर्व माझ्यामध्ये आहे आणि माझ्यातच सर्व येतात, असंच जर सर्व काही आहे, तर मग मी माझी वेगळी अशी आयडेंटिटी जी आहे ती कशी काय त्याला मी सिद्ध करावं की माझी आयडेंटिटी वेगळी आहे? असं म्हणतात की गुरुनी एकदा शिष्याला असं म्हटलं की तुला ठीक आहे, तुला असं वाटतं ना की तू आहे म्हणून, मला तू असं सांग की कुठेतरी मी तुला टोचतो सुईनी, तू अशी जागा दाखव की जिथे मी तुला टोचेन तर तुला ते कळणार नाही, तुला ते जे आहे ते समजणार नाही. तो अशी काही जागा दाखवू शकला नाही. सर्वदूर चित परब्रह्म आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, हे जे अवेअरनेसच सर्वदूर आहे आणि तीच एक खरी आहे, आणखीन कोणी जर काही नाहीये तर मग जे आहे ते दुसरं कशा प्रकारे त्याला तू म्हणेल किंवा मी काही करतो. तर अशा प्रकारे जे आहे ते सर्वदूर जे पसरलेलं आहे, सत्तत्व जे सर्वदूर पसरलेलं आहे तेच मी आहे. आणखी माझा त्या ठिकाणी अहंकार किंवा हर हर गर्व परित्यज्यता हे जायला अशा प्रकारच्या विचारांनी काय होईल, म्हणजे आम्हाला जे आहे ते मदत मिळेल. आम्ही जर काही काम करतो आहोत आत्ताच जे आहे ते तुम्ही श्रोते आहात, मी बोलतोय या ठिकाणी यावेळेस करता, म्हणजे दोघांनी जर असा विचार केला की म्हणजे आता आम्ही काय करतो या ठिकाणी, त्यामुळे जे आहे ते आमचं पर्सेंटेज ह्याच्यामध्ये किती आमचं कंट्रीब्युशन काय आहे स्वतःच, व्हॉट इज अवर पर्सेंटेज कंट्रीब्युशन इन डुईंग एनी वर्क, नॉट ओनली दिस. तुम्ही ज्याला म्हणाल की ही माझी माझी सक्सेस आहे असं तुम्ही जर म्हणाल, त्याला कोणत्याही एखादं काम जर झालं असेल तर तुमचं कंट्रीब्युशन त्याच्यामध्ये किती आहे त्या सक्सेस. मग असा विचार प्रांजळपणे केला तर मग प्रांजळपणेच मग मनुष्य शेवटी कबुली देतो की नाही बा जे आहे ते माझं कंट्रीब्युशन जे आहे ते मला की असं सांगू नाही शकत की माझं काही कंट्रीब्युशन आहे, म्हणजे असं असं त्याचा अर्थ हा झाला की इट इज सो निग्लिजिबल, माझं जे करणं आहे काहीतरी, एव्हरीथिंग इज गिव्हन टू अस, आम्हाला शरीर दिलेलं आहे, हातपाय चांगले दिलेले आहे, एवढं सर्व सृष्टी दिलेली आहे, ते सर्व जे आहे मेमोरी दिली आहे, बुद्धी दिली आहे, हे कोणी दिलं, कोणी या ठिकाणी जे आहे ते आमच्या समोर आहे. तर जेव्हा भगवंतानी सर्व केलेलं आहे त्याच सर्व जर आहे ना, आम्ही जर काही या ठिकाणी करतो असं म्हणतो की अरे बा आम्ही केलं म्हणून मत्तस्मृती ज्ञान अपोहनंच असे 15व्या अध्यायामध्ये जे येतं त्याचा अर्थच हा आहे की सर्व काही आमचं जे आहे ते भगवंताकडून भगवंतानीच त्याला हे केलेलं आहे. म्हणजे आता मी डिपेंडेंट आहे का भगवंतावर, की मी इंडिपेंडेंट आहे का? ह्या जगामध्ये आय एम इंटरडिपेंडेंट. हे जग जे चालवतोय भगवंत, तो एक दुसऱ्याच्या साह्याने एक दुसऱ्याच्या याच्यावर चालवतो. भगवंताचं सर्व काही आहे, माझं काहीच नाही. एक हात घालून अशा या मिथ्या जगामध्ये जे आहे आमचा प्रवास या ठिकाणी होतो आहे. आणि नंतर जे आहे त्यांनी म्हटलं पुढच्या याला ह्या शेवटला जो हे आहे देहम, शेवटला सेंटेन्स आहे की देहम देहम मती रुज्यताम बुधजनैर वाद परित्यज्यता, म्हणजे जे आहे ते जे आहे 23वा साधन आहे आणि हे 24वं साधन आहे. कारण की एका याच्यात जर 8 आहे तर 3 श्लोकांमध्ये 24 साधनं सांगितली त्यांनी. या 24 साधनामध्ये जे आहे ते हे 23 आणि 24 अशी साधनं देहम हम मती रुज्यता. आता याच्याबद्दल सुद्धा पुष्कळ विचार झालेला आहे, आत्मष्टक झालेला आहे या ठिकाणी, म्हणजे जे आहे ते देहम हमती रुज्यता म्हणजे जे आय एम द बॉडी, हे जे नोशन माझं आहे ते जे कशा प्रकारचं ते नोशन आहे ते खरं आहे का? देह हमती रुज्यता रुज्यता म्हणजे मी देह नाही, अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि मला काय वाटतं तर मला असं वाटतं की मी हे शरीर आहे. म्हणजे काय झालं की जेव्हा इव्होल्युशन झालं, आहार निद्रा भय मैथुन हे सर्व प्राण्यांमध्ये आलं आणि त्याच्यामध्ये मनुष्याला जो पुढे वाढवलं गेलं तर त्याला विवेक दिला गेला, फ्रॉम एनिमल टू ह्युमन लेवल, म्हणजे फ्रॉम इन्स्टिंग टू इंटेलेक्ट, फ्रॉम इन्स्टिंग टू इंटेलेक्ट, अशा प्रकारचं इव्होल्युशन जेव्हा त्या ठिकाणी झालं, त्यामुळे जे आहे ते त्यांनी असा विचार केला की नेहमीच बॉडी आहे म्हणून. त्या विवेकामध्ये असं आलं, म्हणजे त्या विचारांमध्ये इंटेलेक्टमध्ये असं आलं की नेहमीच सर्व काही आहे, आणि म्हणून जे आहे सर्वांना तसं गर्वही झाला. अँड आता मी जर त्या बॉडीशी अटॅच्ड आहे तर विवेक पण त्या ठिकाणी दिलेला आहे की त्याचा आम्ही विचार करावा. फुल ग्रोन ह्युमन बीइंग असं म्हणूया, किंवा बुद्धी ज्या ठिकाणी पूर्णपणे ऑपरेट करते आहे, शरीर माध्यम फलधर्म साधन,
म्हणजे आमचा जो बॉन्ड आहे तो फिजिकल बॉडी बद्दल बरोबर इतका स्ट्रॉंग आहे की आम्ही नेहमी असं म्हणतो की नाही हो अमका अमका मी अमका आहे म्हणून आय एम द बॉडी. म्हणजे कोणी विचारलं की बा ना डॉक्टर साहेब लागलेच ओ म्हणून म्हणेल. मग डॉक्टर साहेब कसे तर म्हणे त्यांचं डेट ऑफ बर्थ काय आहे तर म्हणे ती सुद्धा शरीराची डेट ऑफ बर्थ आहे, माझी तर नाहीच. मग त्यांनी किती वय म्हणे ते शरीराचं वय आहे. मग त्यांची तब्येत कशी आहे तर म्हणे ती सुद्धा शरीराचीच तब्येत त्या ठिकाणी. मग तुम्ही काही पण त्या ठिकाणी कलर कसा आहे, उंची किती आहे, त्यांचं ब्लड प्रेशर किती आहे तेही शरीराचं झालं, काही ब्लड शुगर तर म्हणजे तेही शरीराचं झालं. म्हणजे काय झालं याचा अर्थ हा झाला की ही जी फिजिकल बॉडी आहे ही फिजिकल बॉडी माझी आहे का हे विचार करायकरता जे आहे ते या ठिकाणी हे सर्व जे आहे ते अशा प्रकारचे मुद्दे अध्यात्म आमच्या समोर आणतो. पण असे सर्व मुद्दे पाहून आम्हाला आणखीन भीती वाटते की हे अगं उगीच काहीतरी गौड बघायला नको आपल्याला, आपलं आहे चांगल्या माहिती सांभाळावी मी, उगीच त्यांच्या याच्यामध्ये येऊन असं न हो की माझी तब्येत सांभाळली जाणार, असंही होतं. स्केरी जे आहे ते लोक होतात आणि ते अध्यात्म मध्येच सोडून चालले जातात की उगीच त्या वाटेला जायला नको, गडबड व्हायला नको जीवनामध्ये, असाही त्यांचा विचार त्या ठिकाणी. तर शरीर देह देह देहम मती रुज्जताम याचा अर्थ जो आहे की मी देह नाही याच्याबद्दलचा जो या ठिकाणी विचार चालला आहे की आय एम नॉट द बॉडी, असा जर तुम्ही विचार केला तर मग काय होईल तर म्हणजे अशा विचार करता करता नीट त्याला समजून घेण्या होऊन कन्व्हिक्शन होऊन जर असं झालं तर मग तुमचे जे रिएक्शन्स आहे, जे इमोशन्स आहे ते कमी होतील. म्हणजे मी आणि माझं, मी अँड माइन, यू अँड युअर्स, हे सर्व सेपरेशन कशामुळे आहे तर म्हणजे सर्व मायेमुळे, मायेच्या चष्मातनं आम्ही सर्व पाहतो आहोत. आणि मायेच्या चष्मातनं पाहून आम्हाला जे आहे असं सर्व वेगवेगळं द्वैत या ठिकाणी दिसत आहे. आणि ते ओरिजिनेटिंग कुठे होत आहे म्हणजे ओरिजिन जे आहे ते आमच्या मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि शरीरामधून ते बाहेर जाते. इंद्रिय इंद्रिय कुठे फिक्स आहे, शरीरामध्ये फिक्स आहे. आणि कुठे त्या ठिकाणी जे आहे ते सुरुवात होते म्हणजे मनापासून सुरुवात होते. मनामध्ये जसं असेल तसं जग आमच्या समोर येतं. मनात जर नसेल तर मग जग काही नाही. जेव्हा गाढ झोपेमध्ये असतो तर पुढे जग गेलं, मग त्यावेळेस जग नसतंच मग त्या ठिकाणी. याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ हा झाला की हे जितकं काही आम्ही जग पाहतो आहो हे कसं आहे तर म्हणजे सुपर इम्पोजिशन म्हणा तुम्ही त्याला, किंवा तुम्ही त्याला मनाच्या झरोक्यातनं तुम्ही इंद्रियाच्या थ्रू पाहता आहात म्हणून तुम्हाला ते त्या ठिकाणी तसं दिसत आहे. अदरवाईज आणि हे जे म्हणून तुम्ही याला म्हणता की मी हाच आहे म्हणून, हे जे डीपली रुटेड आहे आणि मग त्या वासना त्या ठिकाणी आहे की राग व देश, आणि त्या रागद्वेषाच्या ज्या वासना आहेत त्या म्हणतात की हो मी असं केलं म्हणून झालं, मी नसतो तर झालं नसतो, अशा प्रकारचे जे विचार त्या ठिकाणी येतात की आय एम द बॉडी. म्हणजे एखादा मनुष्य एखाद्या आपल्या कारागिरीमध्ये जर रंगून गेला आणि स्वतःला विसरून गेला, म्युझिशियन आहे, एक वेळ अशी येते की ते स्वतःला विसरून जातात, इतके त्याच्यामध्ये रममाण होऊन जातात फॉर एक्झाम्पल. तर मग ह्याचा अर्थ हा झाला की ते बॉडी नसणार तेव्हाच त्या बॉडीला त्यांना हे होऊ शकतं, म्हणजे विसर पडू शकतो. किंवा गाढ झोपेमध्ये जे आहे ते आम्हाला काहीच लक्षात राहत नाही, त्यावेळेस मी आनंदातच असतो. याचा अर्थ हा झाला की शुद्ध चैतन्य हे वेगळं आहे आणि जे आहे ते बॉडी, माइंड, इंटलेक्ट हे कसं आहे तर म्हणजे BMI ज्याला आपण म्हणतो ते सर्व वेगळं आहे म्हणून. अँड दॅट इज व्हॉट विच कॉन्स्टंटली चेंजिंग असं पण आहे. म्हणजे बॉडी कशी आहे तर म्हणे कॉन्स्टंटली चेंजिंग आहे. न जायते व्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूया अजो नित्यम शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीर आहे. शरीराकरता त्यांनी म्हटलेलं आहे की अरे हे शरीर कसं आहे तर म्हणे शरीर अस्थि, नंतर अस्थिचं त्या शरीराचा जन्म झाला म्हणजे अस्थि जायते, मग तो शरीर वाढलं, अस्थि नंतर वर्धते, मग त्याची पूर्ण वाढ झाली विपरिणमते, आणि मग अपक्षीयते म्हणजे हळूहळू ते आता क्षीण होण्याकडे चाललं गेलं आणि विनश्यते, आणि शेवटी त्याचं जे होणार हे कोशाला होणार त्यामुळे हे शेवटी शरीराला होणार. मग ते शरीर मी आहे का, मग देहम हम्मती रुज्जताम असं म्हटलेलं या ठिकाणी की देह मी नाही. त्याचा अर्थ या ठिकाणी की आम्हाला नीट ते बिंबलं पाहिजे मनामध्ये की कशा प्रकारचा सिद्धांत त्यांनी सांगितला आहे. आणि शेवटी सुद्धा काय की विनश्यते म्हटल्यानंतर ते शरीर परत पंचमहाभूतामध्ये जाऊन पोचणार आणि त्या पंचमहाभूतापासूनच त्या अन्नापासून परत नवीन शरीर निर्माण होणार. The body is changing. I am not changing. I cannot be the physical body. One day it will go. तर आपण जे सर्व पाहिलं मनोबुद्धी, अहंकार, चित्त आणि नाहम वगैरे,
किंवा चिदानंद रूपम शिरोम शिरोम शिवोम असं जे म्हटलं आपण, तर ह्याचं काय आहे की म्हणजे आम्हाला काय होतं की जसं मॅग्नेट एखादं पुढे चिपकून जातो, तसं आमचे विचार सुद्धा एकदम की मी बॉडी आहे अशा प्रकारच्या मॅग्नेट सारखंच त्या ठिकाणी काहीतरी होतं आणि ते विचार तिथे चिपकून जातात. तर आय एम द बॉडी इज द बिगेस्ट ऑब्स्टिकल आणि इट इज द एक्सपिरियन्स ऑफ एव्हरीवन. म्हणून एकदा बॉडीची आयडी आली की मग राग द्वेष मग सर्व काही येतं, त्याबरोबर जे काही दोष आहे शरीराचे ते सर्व समोर येतात आणि त्याचे गुणही समोर येतात. ते हे झालं देहोमती रुज्यताम. आता 2 मिनिटांमध्ये बुधजनेर वाद परित्यज्यता, म्हणजे जे आहे ते आम्ही काय करतो की आम्हाला ते सर्व वाद परित्यज्यता, म्हणजे जसं मी सांगितलं की वादविवाद नको, अर्जुन कृष्ण संवाद होता, तर संवाद हवा आम्हाला अध्यात्मामध्ये, वादविवाद नको. आणि हे जे आहे ते जितके बुधजने म्हणजे जे लोक विद्वान आहे म्हणा किंवा वाईज आहे म्हणा, त्यांना जास्त एक्सपिरियन्स आहे, तर त्यांचं कसं असतं म्हणजे ओल्ड पीपल ओल्ड लोक असतात, त्यांचा एक्सपिरियन्स असतो पण त्यांच्याकडे मग एनर्जी नसते. दे हॅव एक्सपिरियन्स पण त्यांना काही त्यावेळेस जे आहे त्याचं त्यांना हे नसतं, भान नसतं कशा प्रकारचं की काय चाललेलं आहे शरीरामध्ये म्हणून. तर तसंच आम्ही जे आहे ते स्पिरिच्युअलिटीला सुद्धा जे आहे ते अशा प्रकारे त्या ठिकाणी जज करू नये. इन स्पिरिच्युअलिटी वी से दॅट डू नॉट जज एनीवन बाय दॅट. तर आता असं आहे की म्हणजे जे वाईज मॅन आहे, जे गुरु आहे, जे संत आहे, त्यांना आमची जरूरत नाहीये, आम्हाला त्यांची जरूरत आहे. तर बुधजनेर वाद याचा अर्थ हा झाला परित्यज्यता, म्हणजे आम्ही जाऊन त्यांच्याशी जे आहे ते त्यांच्याशी हंबल होऊन आणि त्यांच्याशी नम्र होऊन त्यांना नमस्कार करून आम्ही जे आहे त्यांना आपले प्रश्न विचारावे आणि त्यांच्याकडनं आम्ही उत्तरं घ्यावी. आम्हीच जर काही प्रश्न विचारत राहिलो, आम्हीच त्याचं उत्तर देत राहिलो, तर त्यांच्याकडनं जे घ्यायचंय ते राहूनच जाईल आणि ती मीटिंग आमची समजून जाईल, संपून जाईल. तर हे असंही नाही करू. आणि दुसरं असंही नाही करू की समोरचा जो मनुष्य आहे, वी स्टार्ट डाउटिंग हिम की याला किती येतं, काय येतं, येतं की नाही येतं, हा पोचलेला आहे की नाही पोचलेला आहे, कसं काय समजायचं, म्हणून हा तर इथे असा करत होता, तर ह्याने तर असं केलं, तर मग हा पोचलेला कशावरनं झाला. इन दॅट काय होईल की म्हणजे या सर्व वादविवादामध्ये वी आर गोइंग टू लूज. म्हणून जल्पवाद वितंडवाद हे काही नको, फक्त संवादच त्या ठिकाणी हवा. आणि अशा प्रकारे जर आम्ही त्यांच्याशी व्यवहार केला तर त्यांच्याकडनं आम्हाला जो रेडियन्स मिळणार आहे, जी एनर्जी मिळणार आहे, जे की त्यांच्याकडनं आम्हाला व्हायब्रेशन पॉझिटिव्ह मिळतील, ते सुद्धा आमच्याकडनं जातील. म्हणून नो आर्ग्युमेंट परिप्रश्नेन सेवया, अशा प्रकारेच त्यांचं जे आहे त्यांच्याशी अंमल राहून आम्ही त्यांना आपली शंका कुशंका विचारावी. असं बुधजनेर वाद परित्यज्यता. अशा प्रकारे हे आपण 3 श्लोक झाले. आता आपले बाकी 2 श्लोक जे राहिलेले आहेत ते पुढच्या वेळेस आपण पाहू. जय जय रघुवीर समर्थ. समोर आलेली नाही बोललोय. संजयजी आहे का लाईनीवर? नाही तर मग गिरीशजी आपण म्हणा. महेशजी. डॉक्टर साहेब राऊत बोलतोय, महेशजी नाहीत, मी लॉग इन केलंय. बर, चला ठीक आहे. कोण घेत आहे?
संजयजी घेणार होते. मला असं वाटतं की काही अडचण आली काय माहित नाही मला. नाही येत मग. चिदानंदरूपं शिवोऽहं शिवोऽहं च प्राणसंज्ञो नवे पञ्चवायु वा सप्तधातुर्नवा पञ्चकोशः वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागौ न मे लोभमोहो दो नैव मे नैव मात्सर्यभावः ो न च अर्थो न कामो न मोक्षा चिदानन्दरूपं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न पुण्यं न पापं न सौख्यं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखम् अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदा पिता नैव मे नैव माता न जन्म बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां तथा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धनं चिदानन्दरूपं शिवोऽहं चिदानन्दरूपं शिवोऽहं चिदानन्दरूपं शिवोऽहम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति।